गुड मॉर्निंग पुणेकर. सकाळी दगडूशेठचं दर्शन करतो म्हटलं. आता पोहोचलोय भाई इथं. बहुतेक शनिवार वाडा. बऱ्याच दिवसानंतर पुण्यामध्ये आलो आहे. बऱ्याच दिवसामध्ये जवळपास 10 वर्ष झाले असेल मी असा पुण्यामध्ये फिरून राहिलेलो आहे. 10, 12, 15 कदाचित. कारण मी 2013-12 मध्ये आलेलो. दिस इज शनिवार वाडा. सकाळी सकाळी बरेच लोक येतात तरी इथं. शनिवार तुला ब्लॉगमध्ये घेऊन येतो. आता मी जस्ट शनिवार वाडाविषयी आलो होतो आणि मित्र आला भेटायला. हा तसा आपल्या यवतमाळमधूनच आहे, बट आता आलाय. मी काल स्टोरी टाकली होती तर तो म्हणे भेटू म्हणे आपण दादा. तर भेटला, चांगलं वाटलं बाबा. थँक्यू दादा. हे धन्यवाद. वाटलं तुम्हाला भेटून. नक्की काय असेल तर सांगत जा. शनिवार वाडा काय आमचं इथलं काम झालेलं आहे. शनिवार वाडा उघडतोय बोलतोय 10 वाजता है ना. आज जायचं आहे बाहेर. सहलीला जायाच सहलीला. हो शाळेची सहल आलेली काय. शनिवार वाडा पुण्याचं मस्त आहे. काय झालं चला शनिवार वाडा. चला शनिवार वाडा. हाय 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 हाय. गाण्यातलं 1 नंबर होय भेटतं इकडे शनिवार वाडा. काय शनिवार पोहे. त्या शॉपकडे काही गेलो नाही कारण आमच्याकडे काही कॅश नाही आहे. आणि त्या शॉप आणि त्या शॉपमध्ये फक्त कॅशेसचा व्यवहार केला जातो. सो आता आम्हाला पाहावं लागणार आहे, काहीतरी जुगाड करावं लागणार आहे. हे बोलत आहे की पुण्यातली सर्वात जुनी पेठ कसबा पेठ. शिवाजी महाराजांचं बालपण गेलं म्हणते लहान महलमध्ये असं बोलते. हे बिल्डिंग इंग्रजांच्या काळातली वाटू राहील मला है ना. तिकडून आता आपण चाललोय ना, ते नाही का सर्वात जुनं पुणे आहे. आता मी आलेलो आहे दगडूशेठ मंदिराजवळ. हा तो पहिले तो पुढचा की अखिल महात्मा फुले. अच्छा अखिल महात्मा फुले मंडई. मांजरेकर. तुम्हाला महेश मांजरेकर लाईट पाहायचा आहे का. महेश मांजरेकर लाईट दाखवतोय. बघा का का नाही. आपण त्या मंडईतून आलो ना, ते जुनी होती आणि हे आहे नवीन मंडई. मंडई म्हणजे बहुतेक बाजार है ना. तो गडबड नाही. हॅलो गाईज, मी पुण्यामध्ये आलेलो आहे आणि दिस इज महेश म्हणा महेश होमले. मित्रांनो, आता आपण फिरत आहे पुणे. पुण्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण गेलो शनिवार वाड्यावर. त्यानंतर आपण श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचं दर्शन घेऊन पुढे आलो आणि लाल महल. तसेच शेवटी आम्ही अखिल महात्मा फुले मंडईमध्ये गेलो. थोडंफार दाखवलं. गणपती आहे ना शनिवार वाडा मागचा, हा पेशव्यांनी बसवलेला असं म्हटले. गेलं नाही का आपण एक गाणं सांगू. सहलीला जायाचं सहलीला. काय माहित म्हणते का नाही म्हणत. जायाचं सहलीला. ऑरेंज आवडतं मला. पायनॅपल नाही आवडत. स्ट्रॉ देव सहलीला जायाचं. प्रसादला मी पुण्यामध्ये फिरवलेला आहे आणि आता त्याला पुण्याचा एक्सपिरियन्स विचारूया. कसं वाटलं पुणे तुला प्रसाद. एकदम भारी. म्हणजे मी इकडे बऱ्याच वेळा आलो होतो, पण आता तुझ्यामुळे मी जेव्हा आलो म्हणजे मला काही काही गोष्टी माहीत पडल्या. जे मी फ्रेम घेतल्या मला माहीत असताना, मला माहीत झाल्यावर मी ज्या फ्रेम घेतल्या ना त्या एकदम खतरनाक घेतल्या. त्या तुझ्यामुळे शक्य झाल्या. ॲक्च्युअलमध्ये मी फोटोग्राफीमध्ये कधी नव्हतोच. मी तुझ्यासोबत जेव्हा फिरलो होतो, मी गणेश आपल्या महेशभाईसोबत जेव्हा फिरलो होतो वाराणसीमध्ये, तेव्हा मला त्यांच्या ग्रुपकडून माहिती पडलं का फोटोग्राफी म्हणजे काय असते. आणि त्या दिमागातूनच मला ती आठवत मी फ्रेम घेत होतो आज. आणि मला चांगलं वाटलं. एक्सपिरियन्स चांगला होता. आज मी चांगला फ्रेम घेतल्या.
तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही नक्की पाहायला पण असेल कदाचित हा ब्लॉग लय लेट आहे. तर बेस्ट वाटलं मला, कारण महेश भाई सोबत असताना अजून काय पाहिजे, तो आपल्याला support करतोय, तो सांगतोय. लाई आलोय, समोर आलोय. चुत्या झाला माहिती आहे, काय झालं? मी ट्रेन बुकिंग केली यार, हां. पण मी नागपूर टू पुणे गेली. आदर जात भाई, पुणे टू नागपूर पाहिजे होती भाई, नागपूर टू पुणे झाली. कॅन्सल करा पाहिजे. भेटणार पण नाही आता उद्या. आज तर भेटणारच नाही, आज तर जनरल लागणार. ओके गाईज, जनरलनी जाणार, काय करणार, ऑप्शन नाही आता. काय चुत्या बाजार केला आहे मी बाई. भेटली होती यार, RAC भेटली होती, पण काय नागपूर टू पुणे थोडं आणलंय राशन त्यावरची डाग ब्रो. चलो गाइस, अभी यहाँ से जाने का टाइम आ गया है. अब हम जा रहे हैं अपने गाँव नागपुर. बाय बाय. हे काय हिशोब आहे? क्रेझी भावा. सगळी मिसळ एका जागेवर, कोल्हापुरी, भेलपुरी. धन्यवाद. उन्होंने बताया यार, ऑटो वाले वही बताते नहीं ना. ये कंपनी दिख रही है ना आपको, कमिन्स. इथं मी बरेचसे वर्ष काढले बाबा, बरेचसे. जागा भेटली इथं होतं. नागपूरवरून परत पुढे हा, आपल्याला आपले फॉलोअर भेटलेले आहे. जस्ट आलो मी आता आजमी स्टेशनला, जायचं रूमवर. जाणून होतो का आपण, एक स्ट्रॉबेरीचा पॅक, तो नाही का थोडा खराब झालेला आहे. खराब झाले हे आता का तिकडे मस्त भेटते मुंबई पुण्याला हे.